नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 22 जानेवारीच्या भागामध्ये आजच्या भागामध्ये तर मित्रांनो चक्क तर नंदिनी जीवाला माफ वगैरे करते आणि तिची ओढणी वगैरे उडून जीवाच्या अंगावरती पडते आणि तेव्हा जीवा ती नंदिनीच आहे असं समजून छान डान्स वगैरे करत असतो आणि इतक्यातच आता नंदिनी जीवाला सोशल मीडियावरती सुद्धा अनब्लॉक करते आणि त्यानंतर इकडे देशमुखांच्या घरामध्ये तर असला चांगला गोंधळ होतो त्या बोक्यावरून. काव्या जी असते ती रम्या आणि वसूला चांगलीच धारेवरती धरते आणि तेव्हा पार्थ आता काव्याला शांत करत आपल्या जवळ वगैरे घेतो, कुशीत घेतो, मिठीत घेतो आणि तिला शांत करतो. पण त्यानंतर ती आशाताई असते तो बोका ती घेऊन येते आणि आता ते सगळं काही कोडं सुटतं आणि तेव्हा वसूला आणि रम्याला जेव्हा कळतं की आपली काही चूक नाही, तर तेव्हा त्या दोघे सुद्धा काव्यावरती ओरडायला जातात आणि तेव्हा पार्थ काव्याची बाजू घेतो आणि तिला त्या दोघींच्यापासून वाचवतो. तर इकडे मित्रांनो आता परत हा जीवा जो काही असतो तो गुड्डूच्यामुळे परत माती खाऊन टाकतो. म्हणजे त्याला ते फॅन्सचे बुके वगैरे खरोखर आलेले असतात आणि त्याची जी चिठ्ठी असते ती पाण्यात पडते आणि त्यामुळे हा गुड्डू सांगतो त्याला, की "ती चिठ्ठी जीवादादा तुम्ही परत लिहा. तुम्हीच फॅन्स आहे असं समजून लिहा." आणि तो आता असं लिहीत असताना नेमकं मागून तिथे नंदिनी येऊन उभी राहते आणि त्याच्यावरती आता ओरडते आणि तिथून निघून जाते. तर मित्रांनो आजच्या भागामध्ये हे जे काही असं सगळं घडलेलं आहे. तर चला आजच्या या छान भागाला सुरुवातीपासून बघूया. मित्रांनो नंदिनी आता इथे सोशल मीडियावरती जीवाला अनब्लॉक करत असते आणि तेव्हाच वाऱ्याने अचानकपणे नंदिनीची ओढणी उडते आणि ती जाऊन जीवाच्या अंगावरती पडते आणि जीवा तर ती ओढणी बघितल्यानंतर खूपच खुश होतो आणि समोर बघतो तर नंदिनी त्याला बाल्कनीमध्ये दिसते आणि त्यानंतर तो ती ओढणी घेऊन एवढा उड्या मारू लागतो, एकदा खुश होतो आणि त्यानंतर इतक्यातच त्याच्या मोबाईलवरती सुद्धा मेसेज येतो, की नंदिनीनं त्याला सोशल मीडियावरती अनब्लॉक केले आणि ते बघितल्यानंतर तो एकदम म्हणजे एकदम जास्तच खुश होतो आणि ती नंदिनीची ओढणी घेऊन त्याला नंदिनीच समजून तो तिच्याबरोबर डान्स करू लागतो आणि तेव्हा नंदिनी सुद्धा त्याच्याकडे बघून लाजत असते. परत त्याला बघून मध्येच लपत असते आणि हसत असते गालातल्या गालात आणि यांची छान अशी आता रोमॅन्टिक सुरुवात झालेली आहे परत मित्रांनो. आणि इकडे तर आता देशमुखांच्या घरी म्हणजे काव्याला वाटलेलं असतं, की हे वसू आणि रम्याने जे काही असतं तिचा बोका फाडून फेकून दिलेला आहे आणि ती आता रागारागाने "आत्याबाई, आत्याबाई" असं करत वरती जिना चढत राप येत असते आणि तिच्या मागे पार्थ असतो तिला थांबवायला, "काव्या थांबा, काव्या थांबा." तर तेव्हा काव्या काही थांबत नाही आणि या दोघींच्यापर्यंत पोहोचते आणि तेव्हा ती त्यांच्या अंगावरतीच जाते आणि म्हणते, "कुठे आहे माझा बोका? काय केलं तुम्ही त्याच्यासोबत?" तर तेव्हा त्या दोघी सुद्धा ओरडत असतात, "नाही आणि आम्ही काही सुद्धा केलेलं नाही तुझ्या बोक्याला." तर काव्या म्हणते, "तुम्ही खूप बोलताय. मी काय फक्त विचारते त्या प्रश्नाचे उत्तर द्या." असं म्हणून त्या दोघींच्या हातामधली ती कात्री असते ती आपल्या हातामध्ये घेते आणि म्हणते, "आता मी तुम्हाला सोडणार नाही. आता मी तुमची काही सुद्धा गय करणार नाहीये. मला सांगा कुठे आहे माझा बोका?" तर वसू म्हणत असते, "अगं बाई आम्हाला नाही माहिती." तर काव्या म्हणते, "तुम्हाला माहिती नाहीये मग ही कात्री तुम्ही घेऊन का फिरत होतात?" तर वसू घाबरत मागे सरकत असते आणि म्हणते, "नाही, नाही ती कात्री ठेवायला चाललो होतो आम्ही." तर काव्या म्हणते, "मग अचानक तुमचं वरून कापूस कसा काय खाली आला?" असं ती बोलत असताना आता वसू जिन्यावरनं खाली पळतच सुटते आणि तेव्हा रम्या तिथं सापडलेली असते काव्याच्या तावडीत आणि त्यानंतर आता पार्थ तिला थांबवायचा प्रयत्न करत असतो आणि तितक्यातच आता रम्या सुद्धा खाली पळत सुटते आणि आता काव्या परत तिच्या मागे सुद्धा पळत सुटते आणि आता रम्या खाली पळत येत असताना तिचा तोल जातो आणि ती एकदमच खाली कोसळते, जिन्यावरून खाली पडते. तरी सुद्धा काही काव्या थांबत नाही. ती म्हणत असते, "माझा बोका का फाडलात सांगा तुम्ही?" असं म्हणून ती कात्री घेऊनच त्यांच्या अंगावरती जात असते. तर पार्थ काव्याला थांबवायचा प्रयत्न करत असतो. म्हणतो, "काव्या सोडा त्यांना, सोडा, जाऊ देत." तर तेव्हा काव्या म्हणते, "नाही पार्थ तुम्ही थोडंसं थांबा." आणि रम्याला म्हणते, "रम्या बोल, तू काय केलंस माझ्या बोक्यासोबत? आणि मी तुला नाही सोडणार रम्या. तुझी काही सुद्धा गय करणार नाहीये मी. आणि आत्याबाई तुमची सुद्धा काही गय करणार नाहीये." तर वसू म्हणते, "अगं मारून टाकायला तो काय खरा बोका होता का? बावळट कुठली?" तर आता मानिनी तिला म्हणते, "म्हणजे काय तुम्ही खरंच कापून टाकलत की काय त्याला? कमालच आहे तुमची." तर वसू परत तिला म्हणते, "अगं नाही कापला गं बाई, विश्वास ठेव माझ्यावरती." तर काव्या आता जोराची ओरडते, "सांगा पटकन माझा बोका कुठं आहे?" तर आता पार्थ अखेर नाईलाज झाल्यामुळे काव्यावरती जोरात ओरडतो, "काव्या बास करा हा वेडेपणा." असं म्हणून तिच्या हातामधली ती कात्री खेचून घेतो आणि तिला मागे सरकवतो जोराने. तर काव्या पार्थला म्हणते, "करू दे ना वेडेपणा देशमुख मला, करू देत ना वेडेपणा. मला माहिती होतं तुम्ही माझ्याशी बोलणार नाहीयेत पार्थ, म्हणून ना मी त्या बोक्याला घरामध्ये घेऊन आले होते. तुमच्याशी बोलता येत नाही म्हणूनच मी त्या बोक्याशी बोलायचे. त्याच्याशी बोलत त्याच्याबरोबर वेळ घालवत मन रमवायचे मी या घरामध्ये. आपल्यामधलं कम्युनिकेशनचं ते डिव्हाइस होतं पार्थ आणि तो बोका कापला यांनी. यांनीच कापला तो बोका."
असं म्हणून ती जोरजोराने आता रडू लागते. तर पार्थ आता तिला सावरतो आणि तिला पायरीवरती बसवतो. म्हणतो, "तुम्ही पार्थ इथे तुम्ही काव्या इथे बसा, रडू नका." असं म्हणून चक्क तो आता तिला आपल्या जवळ एकदम जवळ घेतो आणि म्हणतो, "प्लीज काव्या रडू नका तुम्ही, प्लीज रडू नका." असं म्हणून तिला डोक्यावरती थापटू वगैरे लागतो आणि म्हणतो, "हे बघा मी आहे ना, मी खरा ओजी बोका आहे ना तुमचा, तो खोटा बोका होता आणि मी तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाही हां, तुम्ही अजिबात काळजी करू नका." आणि तेव्हा काव्या तर खरोखरचीच रडत असते आणि तिला त्या गोष्टीचं फार वाईट वाटलेलं असतं. तर काव्या तर रडत-रडत म्हणते, "पण मला तो बोका हवा आहे पार्थ. कापला त्याला, माझ्या बोक्याला कापला त्यांनी." तर पार्थ तिला परत सावरत असतो, म्हणत असतो, "काव्या रडू नका, मी आहे ना, मी आहे ना तुमच्यासोबत." आणि तेव्हा मानिनीला ते बघत असताना खूप छान वाटत असतं. पण इकडे वसूला आणि रम्याला तर त्या गोष्टीचा जास्तच त्रास होत असतो. त्यांना वाटत असतं, की आम्ही काय कुठून आम्हाला दुर्बुद्धी सुचली आणि तो बोका आम्ही कापला. तर आता इकडे जेव्हा तिच्या डार्लिंगला म्हणजे त्याच्या रिक्षाला तो धुवत असतो आणि ती रिक्षा धुवत असताना गाणं वगैरे छान गुणगुणत असतो. इतक्यातच आता गुड्डू बुके घेऊन येतो आणि म्हणतो, "क्या बात है जीवा भैया, का छान मस्त गाना गुनगुना रहे हैं." तर तेव्हा जीवा अजूनच छान गाणं म्हणू लागतो परत. तर तेव्हा गुड्डू म्हणतो, "अरे जीवा भैया ये तो देखिए." तर तेव्हा जीवा म्हणतो, "अरे वाह! वाह! फिर से फुलवा आए हैं." तर गुड्डू म्हणतो, "फुलवा के साथ-साथ चिठ्ठी पण आलेली आहे आणि आज पण कोणीतरी चिठ्ठी लिहिलेली आहे." तर जेव्हा म्हणतो, "एक काम कर, ये चिठवा म्हणजे ये चिठ्ठी तुम्हारे भाऊजी को दे के आओ. ते ऑलरेडी माझ्यावरती खुश आहे. चिठ्ठी वाचून आणखीन खुश होईल. जा, जा और फुलवा भी लेके जा." तर गुड्डू त्याला म्हणतो, "अरे जीवा भैया मी काय म्हणत आहे, या चिठ्ठीमध्ये काय लिहिलंय ते आपण वाचून बघूयात का?" तर तेव्हा जीवा त्याला म्हणतो, "एक असा कम्फर्ट लगा है ना तुमको?" तर गुड्डू म्हणतो, "अरे जीवा भैया वो कम्फर्ट नहीं कंटाप होता है कंटाप." तर तेव्हा जीवा म्हणतो, "हमको कम्फर्ट कम्फर्ट ही देना है." एक तर पहिली गोष्ट चोरून कॉल ऐकणं, त्यांचे व्हिडिओ शूट करणं, या गोष्टी करू नये रे गुड्या. अरे लोकांची प्रायव्हसी जपावी कळते का तुला? गुड्या, जा, जा ते देऊन ये जा, जा. असं त्यानं सांगितल्यानंतर जीवा परत इकडे आता रिक्षा पुसायला लागतो आणि गुड्डू तिथूनच ओरडतो, "ए नंदिनी भाऊजी ये देखो चिट्ठी आई है, बुके आया है." तर असं तो हलवत असताना त्याच्यामधली चिठ्ठी खाली पडते आणि नेमकं जेव्हा आता ती चिठ्ठी बघतो आणि त्याला म्हणतो, "अरे वांग्या हे काय केलंस?" आणि ती चिठ्ठी नेमकी आता पाण्यामध्येच पडते. म्हणजे जेव्हा ज्या पाण्याने त्याची रिक्षा धुत असतो, त्या रिक्षाच्या त्या पाण्यामध्येच ती चिठ्ठी पडते आणि भिजते. तर जेव्हा आता गुड्डूवरती ओरडू लागतो, "अरे वांग्या हे काय केलंस तू?" तर गुड्डू म्हणतो, "अरे जीवा भैया या चिठ्ठीचा तर एकदम लेकी-जोखा झाला." तर जेव्हा म्हणतो, "अरे गुड्डू ही चिठ्ठी वाचून तर नंदिनी अजून खुश झाली असती. आता मी काय करू?" तर गुड्डू आता हसतो आणि म्हणतो, "अरे आता काय करायचं? एक एक मिनिट जीवा भैया तुम्हाला माहिती आहे चिठ्ठी भिजला आहे. हमका माहिती आहे चिठ्ठी भिजला आहे. पण नंदिनी भाऊजी को कुठं माहिती आहे की चिठ्ठी भिजला आहे?" तर जेव्हा म्हणतो, "म्हणजे काय?" तर गुड्डू त्याला म्हणतो, "अरे नाही समजे का? म्हणजे स्कूलच्या एक्झाममध्ये कधी नकल नाही की हो का?" तर जेव्हा त्याला म्हणतो, "अरे चल, चल काहीही सांगतोय." म्हणजे त्याला त्याचा तो प्रस्ताव आवडलेला नसतो. आणि आता इकडे ही आशाताई असते ती त्या बोक्याला घेऊन येते काव्याजवळ आणि तिला म्हणते, "काव्याताई हा बघा तुमचा बोका." आणि तो बोका बघितल्यानंतर आता काव्या परत नॉर्मल होऊ लागते, खुश होऊ लागते. त्याला बघितल्यानंतर एकदमच उठते. म्हणजे पार्थला सोडून त्या बोक्यालाच पकडते आणि त्या बोक्याला एकदम आपल्या जवळ घेऊन त्याची पापी घेऊ लागते आणि म्हणते, "पार्थ माझा बोका परत मिळाला पार्थ." आणि तेव्हा मानिनी सुद्धा खुश झालेली असते तिच्याकडे बघून आणि आता काव्य एकदमच जोराची मिठी मारते पार्थला. तर तेव्हा पार्थ सुद्धा तिला काही मागे सरकवत नाही आणि परत तिला तो जवळच घेतो. तर मानिनी ते बघितल्यानंतर त्या दोघांची नजरच काढते आणि पार्थ आता तिला म्हणत असतो, "काव्या, काव्या सगळेजण बघतायत जरासे मागे सरका." तर तेव्हा आता काव्या मागे सरकायला जाते आणि तिचं मंगळसूत्र नेमकं पार्थच्या ब्लेझरमध्ये अडकतं आणि तेव्हा आता परत हे दोघे सुद्धा एकमेकाच्या नजरेत बघू लागतात आणि आता रम्या रागारागात पुढे येते आणि तिचं जे मंगळसूत्र अडकलेलं असतं पार्थच्या ब्लेझरमध्ये ते काढायला लागते. तर काव्या तिला "रम्या, रम्या" असं म्हणत असते, पण रम्या काही थांबत नाही. ते ब्लेझरमधलं मंगळसूत्र असतं ते काढते आणि असं आपल्या मुठीत गच्च धरते आणि ती खेचणारच असते. तर तेव्हा आता काव्या तिच्याकडे रागारागात बघू लागते आणि रम्या तशीच तिथे थांबलेली असते आणि आता रम्या ते मंगळसूत्र खेचणारच असते. इतक्यात आता काव्या तिच्या हाताला जोराची दाबते आणि मागे ढकलते आणि तिला म्हणते, "आत्ता हात घातलायस, पण परत माझ्या मंगळसूत्राला हात जरी लावायचा प्रयत्न केलास ना रम्या, तर याद राख, जे तुझं नाहीच आहे त्याला कशासाठी हात लावायचा रम्या? बोल." असं ती म्हणत असताना रम्या आता तिला बोलायला लागते, तर पार्थ रम्यावरती ओरडतो, "बास झालं रम्या." आणि काव्याला म्हणतो, "काव्या तुम्हाला तुमचा बोका मिळालाय ना?" असं म्हणून परत रम्याकडे बघतो आणि म्हणतो, "आता मला वाद नको आहेत." तर काव्या म्हणते, "वाद घालण्यात या रम्याला आणि वसुहत्यांना रस आहे."
आपण तर प्रेम करणारी माणसं आणि म्हणते खरं सांगू का पार्थ मला माझा हा बोका मिळाल्याचा जेवढा आनंद झालाय ना, त्यापेक्षा कैक पटीने जास्त ना मला माझा हा बोका मिळाल्यानंतर होणार आहे. आणि त्यालाच ते विचारते, "मिळेल ना मला तो?" तर तेव्हा पार्थ आता थोडंसं नजर चोरू लागतो आणि तो काही बोलत नाही. तसाच शांत उभा असतो. तर काव्या म्हणते, "असो, असो. जे मिळणार आहेच आपल्याला त्याच्याबद्दल कशाला काळजी करायची, हो ना?" आणि त्यानंतर ती लगेच आशाकडे जाते आणि म्हणते, "आशाताई थँक खरंच थँक आज ना तुमच्यामुळे मला माझा बोका परत मिळालेला आहे. थँक यू सो मच. पण हा मिळाला कुठे तुम्हाला?" तर आशाताई सांगते, "अहो हा लबाड आहे ना धुण्याच्या चादरीमध्ये जाऊन बसलेला होता." तर काव्य म्हणते, "पण तिथे कसा गेला?" तर आशाताई म्हणते, "धुण्याच्या चादरीमध्ये कसा गेला मला नाही माहिती, पण मी चादरी घ्यायला तुमच्या रूममध्ये गेले होते आणि तिथे रूममध्ये गेल्यानंतर ती म्हणत असते, 'हेच कपडे आहेत वाटतं धुण्याचे आणि एक काम करते चादर सुद्धा घेऊन जाते आणि आजच होऊन जाईल सगळं काही काम.' असं म्हणून तिने ती चादर उचललेली असते आणि त्याच्यासोबतच तो बोका गेलेला असतो आणि पार्थने तो बोका तिथे चादरीच्या खाली लपवलेला असतो हे तिला माहिती नसतं. तर मानिनी म्हणते, "चला बरं झालं मशीनमध्ये टाकायच्या आधी तुझ्या लक्षात तरी आलं. पण बरं मला सांग हे सगळं कापूस वगैरे पडलाय वरून इथे खाली, ते कशाचं आहे?" तर आशाताई सांगू लागते, "अहो ते ना सगळ्या उशाणा मी टेरेसवरती घेऊन गेले होते साफ करायला आणि ते झटकता ना माझ्या हातून ही उशीच फाटली." असं तिने म्हटल्यानंतर आता सगळेजण कपाळाला हातच लावतात. तर इकडे आता नंदिनी बाहेर चाललेली असते, तर तेव्हा शारदा तिला थांबवते आणि विचारते, "काय गं नंदिनी आनंद निवासला चालली आहेस का?" तर नंदिनी म्हणते, "हो, मी आनंद निवासलाच चालले. तुझं काही काम होतं का?" तर शारदा म्हणते, "नाही, नाही काही काम नव्हतं, पण एक विचारायचं होतं, की जीवाच्या फॅन्सनी ही जी फुलं पाठवलेली आहेत, त्याचं काय करायचं? टाकून देऊ ना?" आणि तिने असं विचारल्यानंतर नंदिनीच्या डोळ्यासमोर तो क्षण येतो, ज्यावेळेस म्हणजे आता जीवाने ते सगळं काही सॉरी वगैरे लिहून तिची माफी मागितलेली असते आणि नंदिनीला ते छान वाटलेलं असतं आणि त्या विचारात ती हरवून गेलेली असते. तर शारदा परत तिला विचारते, "काय गं टाकून देऊ ना? म्हणजे हे गुलाब तर आता सुकलेले आहेत, ठेवून काय करायचे ते?" तर नंदिनी आता म्हणते, "आई, पण सगळ्याच गोष्टी आता कशाला टाकून द्यायच्या ना? सुकलेला गुलाब पुस्तकातही ठेवताच येतो." तर तेव्हा शारदा म्हणते, "हो का? आणि हे तुझं सगळं काही ऐकून ना मला छान वाटलं. गुलाब जपून ठेवणारी, प्रेमावरती विश्वास ठेवणारी माणसं ना दुर्मिळ होत चाललेली आहेत. तसं हे गुलाब देणं, ग्रीटिंग्स देणं हे आजच्या पिढीला ना हे सगळं ओल्ड स्कूल वाटतं. पण आमची अख्खी पिढी ना प्रेमाचा गुलाब जपून ठेवणारीच होती. आणि तू सुद्धा तेच करतेस हे बघून ना खूप छान वाटलं गं मला. आणि मला खात्री आहे, की तू सुकलेलं गुलाब जर जपून ठेवतेस ना, तर तुझ्या नात्याला सुद्धा तू एक संधी नक्कीच देशील. तुला गुलाबाचे बुके पाठवणारे, त्याच्यावरती गेट वेल सून लिहून पाठवणारे जे काही आहेत ना, त्याच्यामुळे तू जराशी बरी होतेस. छान, छान. खरंच छान. असं म्हणून ते सगळे काही फुलं तिच्या हातामध्ये देते ती आणि तिथून आतमध्ये निघून जाते. तर तेव्हा नंदिनी ती फुलं घेऊन परत खुश झालेली असते. तर तेव्हा आता इकडे आशाताई म्हणते, "नाही सॉरी, सॉरी खरंच माझं चुकलं." तर काव्या तिला म्हणते, "नाही आशाताई तुम्ही खरंच सॉरी म्हणू नका. इट्स ओके. उलट मीच तुम्हाला थँक म्हणेन. पुन्हा, पुन्हा थँक म्हणेन. तुमच्यामुळे ना मला हा बोका परत मिळाला माझा." तर वसू तिच्यावरती ओरडते म्हणते, काय थँक तिच्या जर हे सगळं काही आधीच लक्षात आलं असतं ना, तर आत्ता जो हा काही ते तमाशा झाला ना, तो झालाच नसता. मूर्ख कुठली, एक काम धड करता येत नाही हिला. आणि तिच्या हातामधली उशी बघून म्हणते, "एक एक मिनिट, ही माझी उशी आहे ना? तुला कितीदा सांगायचं आशा, की माझ्या वस्तूंना हात लावत जाऊ नकोस म्हणून? आणि तू ना अशी नाही ऐकायची. तुला ना माझ्या शब्दातच मी असं रागारागात ते बोलते आणि ताड जाऊन तिला कानाखालीच मारणार असते." तर तेव्हा तिने उगारलेला जो हात असतो, तो आशाताईला लागणारच असो इतक्यात काव्या तो हात वरच्या पकडते आणि तो हात आता ती झटकून देते आणि म्हणते, "आत्याबाई, रम्याला जे सांगितलं ना, तेच तुम्हालाही सांगते. आत्ता अशा वागला आहात, पण परत जर अशा वागलात ना, तर याद राखा, परत जर आशाताईंच्या वरती हात जरी उचलायचा प्रयत्न जरी केलात ना, तर गाठ ना काव्या देशमुखशी आहे. कळलं का?" आणि त्यानंतर ती थोडासा मूड स्विंग करते आणि आशाला म्हणते, "आशाताई मला सांगा, तुम्हाला काय हवं आहे? तुमच्यामुळे ना आज मला हा माझा बोका परत मिळालेला आहे. तुम्हाला जे हवं आहे ते मागा. मी देईन तुम्हाला. काय हवं आहे?" तर तेव्हा आशाताई म्हणते, "नाही, मला काहीच नको आहे." आणि खरं सांगू का, तुम्ही आणि पार्थदादांनी ना सुखाने नांदावं एवढंच मला वाटतंय. त्याच्यातच मला आनंद आहे. आणि असं तिने म्हटल्यानंतर आता काव्या लगेच मागे वळून पार्थकडे बघू लागते. आणि म्हणते, "ऐकलत ना देशमुख?" तर तेव्हा रम्या आता तिला एकदम आपल्या बाजूने जोराची वळवते आणि म्हणते, "त्याआधी तू माझं ऐक. इतर वेळी आम्हाला तोंड वर करून सांगत असतेस ना, आता मग मी सांगतेय तुला. पुन्हा जर ना आमची काही चूक नसताना आमच्या अंगावरती जर धावून आलीस ना, तर मग बघ मी काय करते ते." तर तेव्हा पार्थ तर रम्याला मागे खेचून बाजूला सरकवतो आणि "बाद झालं रम्या" असं तिला म्हणतो. तर तेव्हा पार्थने असं म्हटल्यानंतर रम्या त्याला म्हणते, "अरे पार्थ पण तू तिला सांग ना."
आणि पार्थ तर जाऊन काव्याच्या शेजारीच उभारलेला असतो. तर ते बघितल्यानंतर आता वसू म्हणते, "वाह! वाह! छान चाललंय. कमालच आहे हां पार्थ तुझी." आणि म्हणते, "म्हणजे आम्ही काहीही केलं नसता, ही आमच्या अंगावरती धावून आली आणि तू?" असं ती म्हणत असताना पार्थ म्हणतो, "काहीही केलेलं नसताना? का मी तुम्हाला काही करू दिलं नाही? मी जर तिथे आलो नसतो, तर तुम्ही काय केलं असतं ना, हे तुम्हालाही माहिती आहे आणि मलाही माहिती आहे. त्यामुळे काव्याला धमकी द्यायची नाही." असं तो परत रम्याला सुद्धा सांगतो. आणि आता या दोघींचा नाईलाज झाल्यानंतर आता या दोघी तिथून कल्टी मारतात. आणि त्यानंतर आशाताई सुद्धा तिथून निघून जाते. तर मानिनी काव्याला म्हणते, "चला काव्या, या बोका प्रकरणाचा शेवट मात्र गोड झाला." आणि महत्त्वाचं म्हणजे काय, या खऱ्या बोक्याने या फिस्कारणाऱ्या मांजरीला जवळ घेतलं, कुशीत घेतलं, गोंजारलं वगैरे. वाह! 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 आणि म्हणते, "अरे बोक्या, तू जर खरा बोका असतास ना, तर तुझ्यासाठी फिश केलं असतं फिश. इतकं मोठं काम केलेलं आहेस तू आज." तर तेव्हा पार्थ मानिनीला म्हणतो, "आई, तू आई आहेस. इतरांसारखा ना बालिशपणा करू नकोस." तर मानिनी त्याला म्हणते, "चुप रे, तुला जा तू, उशीर होतोय तुला." तर तेव्हा आता काव्या परत एकदम एक्साईट होते आणि म्हणते त्या बोक्याला आपल्या हातातल्या बोक्याला एकदम वरती घेते आणि म्हणते, "ऑल द बेस्ट बोक्या. अवॉर्ड घेऊनच ये." असं म्हणून ती हळूच तिरकस पार्थकडे बघते. तर तेव्हा पार्थ पण आपला चष्मा नीट केल्यासारखं करतो आणि तिथून तो निघून जातो. आणि आता या दोघी सासू-सुना एकमेकांना घट्ट मिठी मारतात आणि टाळी सुद्धा देतात. तर इकडे आता जेव्हा अखेर गुड्डूनं सांगितल्याप्रमाणे ती चिठ्ठी लिहायला म्हणजे त्याच्या मनाने चिठ्ठी लिहायला सुरुवात करतो आणि त्याला म्हणत असतो, "गुड्डू, हे साफ चुकीचं आहे. तू हे जे मला काही सांगितलंयस, मला करायला लावतोयस, ते मला अजिबात आवडलेलं नाहीये." तर गुड्डू त्याला म्हणतो, "अरे जीवा भैय्या, पण तुम्हीच तर सांगितलं होतं ना मला, की जिस झूठ से झूठ किसी का घर बसता है, तो वो झूठ झूठ नहीं होता है." तर जेव्हा म्हणतो, "हे बघ, मी जे हे काही करतोय, ते नंदिनीला अजिबात कळता कामा नये." तर गुड्डू म्हणतो, "नाही कळणार. तुम्ही तुमच्या फ्रेंडच्या वतीने लिहिलं आहे, असं लिहा म्हणजे नाही कळणार." तर जेव्हा म्हणतो, "लिहला." आणि "अरे लिहिला, लिहिला. ऐक, ऐक." असं म्हणून त्यानं जे काही लिहिलेलं असतं ते तो वाचून दाखवत असतो आणि नेमका आता यावेळी म्हणजे जीवाचं नशीब बघा कसं आहे, यावेळी सुद्धा आता नंदिनी बरोबर मागे येऊन उभी राहते आणि आता एवढं सगळं काही त्यानं सावरून घेतलेलं असतं आणि ते सगळं आता बहुतेक पाण्यात जातं. आणि आता जेव्हा ती चिठ्ठी वाचून दाखवू लागतो, त्यानं जे काही लिहिलेलं असतं ते, त्यानं लिहिलेलं असतं त्याच्यामध्ये, "नंदिनी, मी तुझ्या नवऱ्याचे व्लॉग्स रोज बघतो आणि मला ते खूप आवडतात. मी त्यांना माफ केलेलं आहे. ते मनाने सच्चे आहेत. तुम्ही लवकर बऱ्या व्हा आणि त्यांच्या रिक्षात बसून तुम्ही निघून जा. गेट वेल सून." असं म्हटल्यानंतर जीवा सुद्धा हसू लागतो आणि गुड्डू सुद्धा मोठमोठ्याने हसू लागतो आणि म्हणतो, "क्या बात है! क्या बात बात है!" म्हणजे एकदम एकदम सच्चा वाटतो. असा वाटतोय की ते तुमच्या फॅननीच लिहिलेलं आहे. तुमच्या फॅननीच लिहिलेलं आहे असं म्हणून तो जरासं बाजूला बघतो आणि तेव्हा त्याला नंदिनी तिथं दिसते आणि तो एकदमच गप्प होतो. तर जेव्हा त्याला म्हणत असतो, "अरे वाटते ना माझ्या फॅनने लिहिलंय असं वाटतंय ना? आणि लिवल्यासारखाच वाटला पाहिजे तो नंदिनीला, त्याशिवाय मज्जा नाही येणार नाही." आणि तसं तिला अजिबात कळता कामा नये, असं तो बोलत असतो आणि इकडे गुड्डू उठतो, नंदिनीवर जवळ जातो आणि तिच्या हातामधलं सुद्धा ते फूल घेतो आणि तिथून गपचूप निघून जातो. आणि इकडे जेव्हा तर त्याची बडबड चालूच असते. त्याला माहिती नसतं की गुड्डू सुद्धा उठून तिथून निघून गेलेला आहे आणि तो असं बडबड करत जरासं बाजूला बघतो आणि म्हणतो, "अरे कुठे गेला हा गुड्डू?" आणि कुठे गेला असं म्हणतो आणि मागे वळून बघतो तर तिथे नंदिनी तर रागाने लाल बुंद होऊन उभी असते आणि तिच्याकडे बघितल्यानंतर आता त्याला खूप मोठा धक्का बसतो आणि तो आता धक्क्याने उठूनच उभा राहतो. तर आणि म्हणतो, "नंदिनी तू?" तर तेव्हा नंदिनी म्हणते, "हो मीच." म्हणजे घरामध्ये जे बुके येतायत आणि रोज-रोज येतायत त्याच्यावरती ज्या चिठ्ठ्या लिहिलेल्या असतात, ते सगळं काही तुम्ही लिहून पाठवताय? तर जेव्हा म्हणतो, "अगं नाही, 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 मी नाही लिहित ते." तर तेव्हा नंदिनी म्हणते, "नाही कसं? आत्ता मी माझ्या डोळ्याने पाहिलं तुम्हाला चिठ्ठी लिहिताना. म्हणजे फॅन्सचं बहाणं करून तुम्हीच चिठ्ठ्या आणि फुलं पाठवताय?" तर तेव्हा जेव्हा म्हणतो, "अगं नाही, नाही नंदिनी तुझा गैरसमज होतोय. ते बुके, फुलं, चिठ्ठ्या वगैरे सगळं काही खरं आहे. आणि आत्ता सुद्धा चिठ्ठी, बुके म्हणजे हे सगळं काही पाण्यात." असं तो बोलत असताना नंदिनी त्याला थांबवते. म्हणते, "बास जीवा, दर दिवशी वाटतं की तुमच्या प्रयत्नांनी माझ्यामध्ये थोडा तरी बदल होतोय, पण नाही. सगळं काही शेवटी शून्यावरती येऊन थांबतं. तुम्ही खोटं वागता आणि दरवेळी मी तुम्हाला पकडते. प्रेम म्हणजे फक्त दिखावा करून घर सोडून येणं नसतं. प्रेम म्हणजे जगाला ओरडून सांगणं सुद्धा नसतं. आपल्या पार्टनरला ज्या गोष्टीची चीड आहे ना, ते न करणं म्हणजे प्रेम असतं. तुम्हाला माहिती आहे की मला खोटेपणाची चीड आहे, तरी सुद्धा तुम्ही प्रत्येक वेळेला खोटेपणाने वागता. नाही बास, आता मी यापुढे तुमच्या कुठल्याही गोष्टीवरती अजिबात विश्वास ठेवणार नाहीये." असं ती फाड बोलते आणि जीवाला त्याचं काही बोलूच देत नाही. आणि जेव्हा आता यावेळी सुद्धा मग गेल्या वेळी कसं गुड्डूसाठी शांत बसलेला असतो, तसं आता नंदिनी इथे फाड बोलायला लागल्यामुळे यावेळी सुद्धा तो शांतच बसतो.
तर तेव्हा नंदिनी आता रागा तिथून निघून चाललेली असते. तर जेव्हा तिला थांबवायचा प्रयत्न करत असतो, म्हणत असतो, "नंदिनी अगं ऐक माझं, ऐक जरा माझं. माझं ऐकून तरी घे. अगं मी खोटं बोलत नाहीये." असं तो बोलत असताना ती नंदिनी तिथून निघूनच जाते. आणि आता जीवा म्हणतो, "अरे जीवा यार काहीतरी चांगलं करायला जातो आणि कान धुवून बसतो यार. काय यार नंदिनी घर सोडून येणं हे प्रेम नाहीये का? आपल्या फीलिंग्ज जगासमोर कबूल करणं, त्या व्यक्त करणं हे प्रेम नाहीये का? स्वतःच्या मऊ बेडशिवाय कधीच कुठेही न झोपणारा हा जीवा, या इथे रिक्षामध्ये हातभर सीटवरती झोपतोय. या आशेने की कधीतरी तुझ्या प्रेमाला पाझर फुटेल. हे प्रेम नाहीये का? आता काय करू मला म्हणजे तुला हे माझं वेडं प्रेम दिसेल." असं तो सर्व काही बोलत असतो. म्हणजे एकट्यानेच बोलत असतो तो. आणि आजचा भाग मित्रांनो इथेच संपतो आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. नंदिनी आता इथे आनंद निवासमध्ये आलेली असते आणि एकटी ताई तिला म्हणत असते, "जेव्हा दादा व्लॉग्सवरती जी काही जादू करतोय ना, त्यामुळे ते बघून तर मी फ्लॅटच झालेली आहे." आणि तेव्हा दुसरी ताई म्हणते, "आणि तो अंघोळीचा व्हिडिओ तर?" तर तेव्हा त्या दोघीसुद्धा "हो ना, हो ना" असं म्हणून एकमेकांना टाळ्या देत असतात. तर इकडे नेमकं आता गुड्डूने जेवायसाठी प्रॉन्स केलेले असतात आणि जीवाला आता नाईलाज होतो आणि ते प्रॉन्स तो आपल्या हातामध्ये घेतो आणि खात असतो. तर तेव्हा त्याला ते तोंडापर्यंत नेऊन त्याने थांबवलेलं असतं. तर इकडे रम्या म्हणत असते, "आज ना मी पार्थला लंचला बाहेर घेऊन जाईन." तर तेव्हा काव्या म्हणते, "त्यांना जर ना बाहेर जेवायला जायचंच असेल, तर त्यांच्या आईबरोबर जातील की ते. तुझ्यासोबत वेळ घालवायची काय गरज आहे रम्या?" असं तिने म्हटल्यानंतर आता रम्या तर शांतच होते. तर मित्रांनो आजच्या भागामध्ये एवढंच आणि भेटूया परत उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा.